हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. मस्त तीनशे रुपये बोलले मग अशी तरी आली पाहिजे वर तेलाची. छान रस झालाय, मस्त करा आले म्हणजे मस्त टेस्ट लागते. तुम्ही पण या. हे असं आमचं खेकड्याचं ताट आम्ही तयार केलं आहे. तर मी आणि पप्पा निघालो होतो बाजारात खेकडे आणायला आणि थोडी मच्छी आणायला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण खेकड्याची रेसिपी दाखवली आहे आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खेकडे आम्ही मार्केटमधून आणले, घरी जिवंत घेऊन येतो. कारण ते जर तिथे तोडले तर त्यातला जीव निघून जातो, म्हणजे रस गळून जातो आणि ते मरतात. आणि आम्ही आणल्यावर फ्रीजर मध्ये ठेवतो, कारण मग ते थंडगार पडतात आणि पण ते त्याचे आंगडे तोडू शकतो. इझिली तुटतात. इझिली तुटतात. खेकडे चांगले राहतात. चला आता पप्पा तोडून दाखवतील तुम्हाला कसे तोडायचे ते. असे वाकडे करायचे ते. पप्पा टिप्स सांगा. ते असं थोडं प्रेस करून करायचं, म्हणजे मग ते तुटतात त्याचे आंगडे वगैरे. तर हे बघा आमचे सगळे खेकडे आणि त्याचे आंगडे वगैरे सगळे तोडून झालेले आहेत. आता पुढची कृती दाखवते. इथे मम्मी वाटण करते. खोबरं भाजून घेतलंय. आता कांदा, आलं, लसूण. हे असं स्वच्छ धुवून घ्यायचं. साईडचं इथे घाण असते सगळी. असं त्याच्यानंतर हे काढायचं. जर हे हाताने नाही निघालं तर हे असं सुरीने काढायचं. फेकून द्यायचं ते. हा, ते फेकून द्यायचं. घाण असते ती. त्याच्यानंतर इथे पण असं असतं हे सगळं काढायचं धुताना आणि हे धुवून ठेवायचं. झालं. हे असं स्वच्छ करायचं. हे असं हाताने करून घ्यायचं. हे मातीत असतात ना मच्छीमध्ये, ते असं करायचं. हे मादी आहे, मादी तुकडे. हे मादीचं आपोआप निघतं, नेलचं निघत नाही. हे ब्रशनी पण आपण करू शकतो, हाताने पण करू शकतो. ज्यांना भीती वाटते, हे काटे असतात ना इकडे टोकदार, ते आपल्या हाताला पण लागू शकतात. हे असं स्वच्छ धुवून काढायचं. झालं. हे असं सगळं असं धुवून काढायचं ब्रशनी, म्हणजे ते आपल्या हाताला पण लागत नाही आणि भीती पण नाही वाटत की लागेल आणि स्वच्छ पण होतात. काढायचं ना. आले पहिले आपण हे एक एक धुतलं, नंतर चांगलं पाण्यामध्ये ना असं चांगलं 2-3 वेळा हे चांगलं धुवून काढायचं. 2-3 वेळा पाणी चेंज करायचं आणि धुवून काढायचं. मग ते एकदम स्वच्छ होतात. राहिलेली घाण पण निघून जाते. जेवढं असं घाण निघते त्याची, हे बघा अशी घाण निघते. मग ते 2-3 वेळा तरी त्या पाण्यातून काढायचं स्वच्छ. मग ते स्वच्छ होतं. स्वच्छ धुवून झाल्यानंतर यांना असं फोडायचं. असं फोडायचं आणि ह्याच्या आतमध्ये असे मिशा असतात त्यांना, ते काढायचं आणि असं ठेवून द्यायचं. काय काय लोक ही अंडी आधीच काढतात. नाही, ते तसंच ठेवून द्यायचं. कारण ते आपण जेव्हा शिजायला टाकतो ना तेव्हा ते चांगलं शिजलं की आपण ते खाऊ पण शकतो.
हे असे हे दोन हे असतं ना, हे काढून टाकायचं. अजून पण खेकडे बघा आमचे जिवंतच आहेत, एकदम फ्रेश खेकडे. इकडे ह्या साईडला आतमध्ये पण असतं कधी कधी, ते आपण बघायचं आणि हे काढायचं. काय काय काढतात, काय काय नाही काढत, पण आम्ही काढतो. हे जे हेंगडे असतात ना मोठे, ते पण ह्याच्यातच टाकायचं शिजायला आपण नंतर. हे बारीक असतात ना हे असे, ते आपण नंतर ते वाटून त्याचा रस काढून मग ते आपण त्याच्या टोपामध्ये शिजायला टाकणार. ती कृती दाखवतो आम्ही. हा, हे आहे ना असं टोपामध्येच काढायचं. त्याचा जो रस असतो ना तो पण याच्यात पडला पाहिजे, तो फेकायचा नाही आपण. हे बघा आता सगळे साफ करून छान झाले मस्त. 4 ते 5 चम्मच तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालं ना मग तेजपत्ता टाकायचं. तर आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा. आम्ही कांदा टाकतो फोडणीला. छानपैकी गुलाबी कलर करून घ्यायचं, जास्त करपवायचं पण नाही. मोठा कांदा घ्यायचा एकच. आपल्या वाटणामध्ये कांदा असतो ना, मग ह्याच्यात नाही टाकलं तरी चालतं. बघा असा कलर आला पाहिजे कांद्याला. आता गुलाबी झालाय आपला हा, जास्त करपवायचं पण नाही. त्याच्यानंतर आता आपण इथे टमाटर टाकू. मी हे छोटे छोटे 2 टमाटर घेतले. तुमच्याकडे जर मोठा असेल तर तुम्ही एक पण घेऊ शकता. याला आता चांगला मॅश करून घ्यायचं. मीठ टाकायचं जेणेकरून आपला टॅमॅटो आहे तो पटकन शिजेल. आता हे बघा कांदा टमाटर चांगलं मॅश झालं आहे. तर त्याच्यानंतर आपण हळद टाकायची. त्याच्यात ही अर्धा चमचा हळद आहे आणि हे 2 चमचे मसाला टाकायचे. कोणाला जर तिखट पाहिजे असेल तर त्या हिशोबाने टाका, कमी जास्त. चांगलं जरा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आपला हा मसाला. हे आपले जे खेकडे आपण फोडून ठेवलेत ना ते टाकायचे इकडे. हे चांगलं हलवून घ्यायचं जेणेकरून त्याला मसाला आपला लागला पाहिजे खेकड्या. ह्याला झाकण लावून ठेवून द्यायचं. ह्याला वाफ काढायची. आपले खेकडे तोपर्यंत शिजतायत, म्हणजे त्याला 1-2 वाफ काढायचे आहेत. तोपर्यंत हे आपलं वाटण तयार करू. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि आलं आणि कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं वाटून घ्यायचं बारीक एकदम पेस्ट करून. हे बघा हे असं खेकडा वाफेवरच पहिलं शिजून घ्यायचं. पाणी नाही टाकायचं त्याला, आपण थोडस पाणी सुटतं आणि असं कलर चेंज झाला पाहिजे खेकड्याचा. हे बघा हे असं असा हा कलर आला पाहिजे वाफेवर. हे असं हे बघा हे असं चेंज व्हायला पाहिजे कलर. अजून एक वाफ काढूया. थोडा अजून कलर चेंज व्हायला पाहिजे. मग नंतर वाटण टाकून पाणी टाकायचं. आता आपल्या सगळ्या खेकड्यांचे ना कलर बघा चेंज झाले. हे बघा असे कलर आला पाहिजे, ऑरेंज कलर. तर आपण याच्यामध्ये वाटण टाकू. म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे.
ते आपण आता ह्याच्यात टाकूया. तर आधी एवढंच टाकू, मग लागलं तर अजून परत टाकूया. चांगलं हलवून घ्यायचं, लागलं पाहिजे वाटण आपल्या खेकड्याचे. त्याच्यानंतर आपण थोडं झाकण लावून ठेवू, म्हणजे त्याला अजून एक वाफ काढू. छोटे काढले होते पाय त्यांचे, हेंगडे छोटे छोटे, ते आता मिक्सर मध्ये वाटून घेऊ. तर हे असं ना मिक्सरला वाटून घ्यायचं. पहिलं थोडं असंच वाटून घ्या. असं वाटलं ना की मग परत थोडं पाणी टाकायचं त्याच्यात आणि एकदम बारीक करून घ्यायचं. ते असं बारीक करून घ्यायचं. हे जे झाकणाला लागलंय ना ते पण ह्याच्यात टाकू. असं थोडं पाणी टाकायचं. ह्याच्यात असं थोडं पाणी टाकून आपण गाळून घेऊ. तर माझ्याकडे ही चाळणी आहे, मी त्यानेच चाळते. तुमच्याकडे जर दुसरं काय असेल तर तुम्ही त्याने पण चाळू शकता. मग ही अशी कच असते ना ती पूर्ण निघून जाईल. हे असं एवढं असं एक कच असते ती पूर्ण काढायची. हे आपण गाळलं ना तरी एकदम बारीक पण कच राहते. मग त्याच्यासाठी परत आपण त्याला अजून असं गाळून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये. आता मी हे मिक्सर मध्येच काढतेय. हे बघा ही अशी कच राहते बारीक आपण केलं तरी. तेव्हा ही अशी कच राहते, ती पण येऊ नये म्हणून असं गाळून घ्यायचं. बाकी जात आहे. आणि हे बघा हे वाटण टाकलेलं त्यात आपलं सगळ्या खेकड्यांना लागलंय. याला पण पाणी सुटलं होतं थोडं. आता आपण जे वाटून घेतलेलं, मी ना पाणी अजिबात टाकलं नव्हतं ह्याच्यामध्ये. आता हे जे आपण खेकडे वाटून ज्याचं ते पाणी काढलंय ना आपण तेच ह्याच्यात टाकणार आहे. ते पण असं एकदम नाही टाकायचं, हळूहळू टाकायचं. जर ह्याच्यात पण ती कच असेल तर राहून जाईल. ती बघा ह्याच्यात पण अशी थोडीशी कच राहिली. मिक्सर धुवून ठेवलेलं ते वाटणाचं पाणी आहे ते पण मी ह्याच्यात टाकते. ज्याला जर घट्ट थपथपीत पाहिजे तर त्यांनी कमी पाणी टाकायचं. पण आमच्याकडे एकदम पातळ लागतं त्याच्यामुळे मी अजून त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहे. हा एक टोप पाणी टाकते मी अजून त्याच्यात, कारण शिजून अजून कमी होईल ते आपलं पाणी. काही लोक असं एकदम सुक्क पण करतात नुसतं वाटणामध्ये. आम्हाला असं भातासोबत किंवा हा रस्सा प्यायला आवडतो, त्याच्यामुळे आम्ही एकदम रस्सा करतो. तुम्ही पण ही रेसिपी अशी करून बघा एकदम रस्स्यावाली, तुम्हाला पण आवडेल. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. मी आधी थोडस मीठ टाकलेलं कांदा शिजताना. आता जसं आपल्याला चवीनुसार घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकायचं. आता याला थोडं उकळी येऊ दे. 20 मिनिटं याला शिजून घ्यायचं. 20 मिनिटांमध्ये हे होतं, जास्त वेळ लागत नाही याला. फास्ट गॅसवरच करायचं, पटापट होऊन जाईल. जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे तेवढं आपण करायचं, कारण हे एवढं ठेवलंय मी, कारण शिजून ते अजून थोडं कमी होणार आहे पाणी. आणि झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यामुळे पटापट त्याला उकळी येईल. चला आता उकळी आल्यानंतर भेटूया आपण. आपण कोकम पण ह्याच्यात टाकायचे 4-5 तुकडे. टेस्ट पण चांगली लागते. आता ह्याला उकळी आली आहे, पण ह्याला अजून थोडं शिजायला पाहिजे. हे बघा गाईज, मस्त पाऊस पडतोय आणि तुम्हाला दिसतोय का
हे बघा इथून अंदाज येत असेल. मस्त ही आमची अशी बाल्कनी हिरवीगार आणि आज जेवणाला आहेत गरमागरम खेकड्यांचा रस्सा, भात, मस्त 1 वाटी रस्सा पिणार ह्या पावसात. हा मस्त एकदम अगदी. आणि खेकड्यांचा रस्सा भात मिक्स करून छान पैकी खाणार, एकदम एन्जॉय करणार. आज माझ्या पप्पांचा बर्थडे पण आहे स्पेशल. तुम्ही पण या आणि ह्या पावसात मस्त ही रेसिपी जी दाखवली आहे ना ती करून बघा तुम्ही पण, तुम्हाला पण आवडेल. चला भेटूया आता, एंड करूया थोड्या वेळाने रस्सा झाला की. आणि पाऊस पूर्ण असा आत येतोय, हे बघा मस्त एकदम. आता हे झालेलं आहे बघा, अशी तरी आली पाहिजे वर तेलाची, मग समजायचं की हे झालंय म्हणून. आणि आता बंद करायचा गॅस. कलर बघा त्याचा कसा दिसतो, एकदम लाल छान. आता आपण जेवण वाढायला घेऊया. हे असं आमचं खेकड्याचं ताट आम्ही तयार केलं आहे. आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो किंवा भाकरी बरोबर चपाती बरोबर पण खाऊ शकतो. आम्हाला भाताबरोबर आवडतं म्हणून आम्ही भाताबरोबर खातो. काय काय आपल्या थालीमध्ये दाखव जरा. हा भात आहे, हा पूर्ण अख्खा खेकडा आहे, हे त्याचे जे आपण हेंगडे तोडले ते, हा रस्सा, हे बोंबील फ्राय, आणि हे सॅलड आहे, काकडी, कांदा, लिंबू आणि मँगो जो सगळ्यांना आवडतो तो. या तुम्ही पण जेवायला. चला बाय बाय, थँक्यू. कसं ते आमचा खेकड्याचा ब्रश. हा आमचा खेकड्याचा नवीन ब्रश काढला आम्ही. खेकड्याला धात घासायला नाही. स्वच्छ धुवून काढायचं. छान रस्सा झालाय, मस्त करा आले, मस्त टेस्ट लागते. तुम्ही पण या.